हॅलो, दिस इज विशाल नागपुरे, डायरेक्टर ऑफ गुरुकुल हायवे नागपूर. सो आज आपण एक असा इम्पॉर्टंट टॉपिक बघत आहे ज्यामध्ये इंग्लिश ग्रामर जो आहे हा भरपूर साऱ्या विद्यार्थ्याला बघतो आपण. MPSC असेल, बँकिंग असेल किंवा SSC असेल किंवा कोणती पण कॉम्प्युटर, आता आजकाल बघतो तलाठी आणि फॉरेगामध्ये इंग्लिश ग्रामर आलेला आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांना फक्त एका विषयामध्ये प्रॉब्लेम गेला आहे, तो विषय इंग्लिश ग्रामर. आणि तुम्ही म्हणाल सर गुरुकुल अकॅडमीचं तुम्ही सर लेक्चर घेता, तुम्ही डायरेक्टर आहात, इथे तुम्ही आम्हाला काहीतरी वेळ दिसत आहे. तर एक लक्षात ठेवा, या ठिकाणी माझे जे मित्र आहेत आशिष सर जे आहेत, या संदर्भात तुम्हाला मी काही गोष्टी सांगणार आहे. सरसुद्धा आपल्याकडे आलेले आहेत, त्यांची पुस्तक जे आहे आपण ते बघणार आहे. पण सर्वात इम्पॉर्टंट आहे, पुस्तक जे पब्लिकेशन केलेलं आहे ते जे ब्रँड नेम आहे संपूर्ण भारतात त्याचं नाव आहे एस चांद. सर्वांना माहिती आहे की एस चांद मार्फत संपूर्ण भारतामध्ये विविध प्रकारच्या पुस्तका ज्या आहेत त्या पब्लिश केल्या जातात. आणि एस चांद पब्लिकेशननी भारतामधील सर्वात उत्तम जे एज्युकेटर्स जे आहे आशिष ठेंगरे सर, त्यांनी यावेळेस अप्रोच केलेलं आहे. माझं मागे पर्सनल डिस्कशन सरांचं झालं होतं. सरांचं एकच म्हणणं होतं की सर इंग्लिश सध्या विद्यार्थ्याच्या डोक्यामध्ये एक भूतासारखा आहे. सर मला सांगतील काही गोष्टी, पण तुम्हाला आमचं जसं बोलणं झालं होतं की सर त्याच्या डोक्यामध्ये भूत भरलेलं आहे की इंग्लिशमध्ये मार्क मिळत नाही, हे नाही ते नाही. त्यामुळे त्यांनी नाव जे दिलेलं आहे ना पुस्तकाचं, खूप एक वेगळ्या युनिक पद्धतीने दिलं. तुम्ही बघत असाल की आजकाल नावं असतात की कॉम्पिटेटिव्ह इंग्लिश, SSC इंग्लिश, बँकिंग, यांनी बघा काय नाव दिलं आहे, इंग्लिश इज स्कोरिंग. हे नाव द्यायला सुद्धा दम लागते, कारण की आपण बघतो की इंग्लिशच्या पुस्तकामध्ये इंग्लिशच्या पेपरामध्ये तुम्हाला मार्क भेटणार नाहीच असं वाटतं खूप लोकांना. पण जसं मी बघितलं, आता सरांचं अनुभव जे आहे ते 12 वर्षापासून आहे. जसं तुम्ही ऐकलं असेल की मी अनअकॅडमीवर होतो किंवा माझं स्वतःचं अकॅडमी, या सर्व गोष्टी आहेत. पण सर जे आहे ते ऑलिव्ह बोर्डवर संदर्भात एक प्लॅटफॉर्म आहे ऑलिव्ह बोर्ड म्हणून, त्या ठिकाणी सर जे आहे ते 12 वर्षापासून, आणि आधी ते पण ऑनलाईन असेल ऑफलाईन असेल, पुण्यामध्ये असेल, विविध ठिकाणी त्यांनी क्लासेस घेतलेले आहे आणि खूप मोठा ब्रँड नेम आहे. बघा आता ब्रँड नेम आहे नाही आहे ते आता कोण सांगणार, तर ते मला सांगायची गरज नाही, ते एस चांद पब्लिकेशन सांगायचं, लक्षात ठेवायचं. आणि सर आपल्याकडे आलेलं आहे, त्यांच्याबद्दल आपण जाणून घेऊ. पण एक लक्षात ठेवा, या ठिकाणी थोडंसं मी 2 मिनिटं तुम्हाला सांगतो की या ठिकाणी इंग्लिश इज स्कोरिंग हे पुस्तक आहे. या ठिकाणी लक्षात ठेवा, ABCD पासून, त्याला म्हणतो बेसिक पासून ते ॲडव्हान्स लेवलपर्यंत प्रत्येक विद्यार्थीला, डिपार्टमेंट PSIचा असेल, MPSC राज्यसेवा कंबाईनचा असेल, आणि सर्वात इम्पॉर्टंट जे बँकिंगचे जे प्लेयर आहेत, SSCचे जे विद्यार्थी आहेत, त्या सर्वांना खूप जास्त महत्त्वाचं राहिले, लक्षात ठेवा. म्हणजे बघा, आणि आपण जर हाय लेवलचं केलं तर मला वाटतं MPSC वगैरे सर्व क्लिअर होऊन जाईल याच्यामध्ये, ठीक आहे. त्याचबरोबर सरांच्या संदर्भात आपण या सर्व गोष्टी लिहिल्या, कॉन्टॅक्ट नंबर दिला याच्यामध्ये. जर समजा कोणाला पुस्तक लागत असेल त्यांनी मला कॉन्टॅक्ट करा, माझा नंबर सर्वांकडे आहे, किंवा सरांच्या नंबर इथे दिलेला आहे ते आपण बघू. आणि बघा सरांचं इथं सर्व लोगो मी इथे लिहिलेला आहे की इंग्लिश इज स्कोरिंग, बँक PO, क्लर्क, SSCGL आणि अदर कॉम्पिटिटिव्ह ज्या पण सर्व एक्झाम्स आहेत सर कव्हर करतात. तर सर्वात पहिले सरांचं स्वागत आहे. सरांना मी बोलवतो, आता सरांचं स्वागत करूया. तर आशिष सर आपल्याकडे आले आहेत, तर सर तुम्हाला सांगतील शेवटी. सर धन्यवाद विशाल सर. हाय फ्रेंड्स. जसं सरांनी सांगितलं की सरांचं आणि माझं एकदा बोलणं झालं होतं, आणि सर बोललेत की बऱ्याच विद्यार्थ्यांचा काय असतो की जेव्हा स्पर्धा परीक्षांची तयारी करतात ना, तर त्यांच्या डोक्यामध्ये हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो की इंग्रजीबरोबर कसं भांडायचं, नाही का. इंग्रजीमध्ये स्कोर कसा करायचा, कसं जसं MPSC असेल, आणि बँकिंगमध्ये तर आहेच. मी स्पेशली त्याच्यामध्ये मेन्शन पण केलं आहे बँकिंग आणि SSCसाठी. तर तसं SSCसाठी माझी सेपरेट बॅच असतं, मी इथं लिहिलेलं आहे की SSCसाठी आमची सेपरेट बॅच असतं आणि बँकिंगसाठी पूर्णपणे सेपरेट बॅच घेतो मी. राज्यसेवेचा प्रश्न असेल तर SSCमध्ये ते सगळं कव्हर होतं. तर या पुस्तकाची प्रेरणा मला सरांकडूनच कुठं नाही कुठं मिळाली होती, कारण सर पण तेच म्हणत होते की इंग्रजीसाठी तुम्ही कुठलं तरी पुस्तक लिहावं. तर मला एस चांदवाल्यांनी पण अप्रोच केला होता आणि त्यांच्याकडनं सगळ्या गोष्टी त्या क्लिअर झाल्यात मग नंतर, आणि त्यांच्याकडनं मला होकार मिळाला. तर ही पुस्तक आत्ताच नुकतीच आपली पब्लिश झालेली आहे. ही आत्ता लेटेस्ट एडिशन आहे. नाव मी दिलं आहे इंग्लिश इज स्कोरिंग. आणि खरोखरच तुम्हाला मी एवढं आश्वासन देऊ इच्छितो, आणि आश्वासन म्हणण्यापेक्षा विश्वास मला वाटतं एक समर्पक शब्द असेल, की तुम्ही समजा ही पुस्तक रिफर केलात फ्रेंड्स, तर नक्कीच तुमचा इंग्रजीचा स्कोर वाढेल. समजा बँकिंगची तयारी करताय तर नक्कीच तुमच्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे. कारण बघा फ्रेंड्स, बँकिंगची जी मुलं काही विद्यार्थी तयारी करतात सर, तर त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न कसा असतो, प्री असतं आणि मग मेन्स असतं. आता मेन्समध्ये त्यांना माहिती आहे बँकिंगच्या विद्यार्थ्यांना की रिझनिंग आणि मॅथ्स आता एवढं टफ येतं, आणि बरंच टफ येतं. म्हणजे त्याचा कट ऑफच 1.5 लागतो सर 60 पैकी. मॅथ्सचा कट ऑफ या वर्षीचा 4.75 आहे 60 पैकी, आणि इंग्रजीचा 8 कट ऑफ आहे 40 पैकी.
तर माझे आता जे काही विद्यार्थी होते माझ्याकडे इंग्लिशकडं, तर त्यांचा डिस्क्रिप्टिव्हचा स्कोर आहे 15-16 असा स्कोर आहे त्यांचा 25 पैकी, आणि त्यांचा 40 पैकी 22-25 असा स्कोर आहे विद्यार्थ्यांचा. आणि कट ऑफ किती गेला आहे आता बँकिंगचा, तर 63 कट ऑफ गेला आहे. तर अर्ध्यापेक्षा जास्त मार्क्स कुठं कव्हर करतात पोरं? इंग्लिशमध्ये. आणि इंग्लिशमध्ये स्कोर समजा केलं नाही पोरांनी, तर बँकर बनणं किंवा PO बनणं त्यांचं हे स्वप्न फार अवघड आहे ना, कारण मॅथ्स रिझनिंग त्या पद्धतीनं टफ असतं. तर माझं हे सगळ्यांसाठी एक विनंती आहे की तुम्ही प्लीज 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 इंग्रजीला घाबरू नका, है ना. इंग्रजी या भूताला तुम्हाला झपाटून देऊ नका, सरांनी जसं सांगितलं आहे ना, त्या भूतावरती मात करा. त्याच्यासाठी तुमच्यामध्ये आत्मविश्वास किंवा काही तुम्हाला वाटत असेल की इंग्रजीसाठी कसं करायचं, तर ॲडमिशनच घ्यायची म्हणजे आमच्याकडे अशी काही सक्ती नाही. तुम्हाला वाटलं की इंग्रजी तुम्हाला फार त्रास देतोय, तर इंग्रजीसोबत आपल्याला झुंज कशी द्यायची किंवा त्याच्यामध्ये स्कोर कसा करायचा आहे, हा समजा तुमचा प्रश्न असेल, तर नक्कीच आम्ही त्याच्यासाठी फ्री काउन्सिलिंग पण देऊ. सरांच्या तुम्ही अकॅडमीला व्हिजिट करू शकता. आणि कोणालाही वाटलं की इंग्रजीबद्दल मला भीती आहे किंवा इंग्रजीबद्दल मला असं वाटतं आहे की मी फक्त इंग्रजीमुळे माझा सिलेक्शन कुठं नाही कुठं थांबतोय, तर हा ओव्हरकम कसा करायचा, मी नक्कीच तुम्हाला याच्यासाठी मार्गदर्शन करेन. आणि सर्वात इम्पॉर्टंट असं आहे सर, एक शेवटचा राहिला आपला. हां सर. आता समजा मला पुस्तक घ्यायचं, तुम्ही नंबर सांगितला. हां सर. सरांची पुस्तक जे आहे ते Amazonवर सुद्धा अवेलेबल आहे सर, कुठे कुठे सांगूया सर? Amazonवरती अवेलेबल आहे, फ्लिपकार्टवरती अवेलेबल आहे, नागपूरच्या बरेचसे चांगले चांगले जे बुक स्टोर्स आहेत, आपल्या सीता बोर्डीला आपलं हे जे विदर्भ साहित्य संकुल आहे, इथं सगळ्या बुक स्टोर्समध्ये आहे. आता हळूहळू ते सगळीकडं अवेलेबल करतायत. मला वाटतं सेंट्रल बुक डेपोला पण अवेलेबल आहे आपल्या नागपूरच्या, जे फेमस आहे. आणि सगळीकडेच तुम्ही Amazonवर बोलू शकता, फ्लिपकार्टवरनं बोलू शकता. कारण की आपले जे विद्यार्थी संपूर्ण महाराष्ट्रात येईल सर. येस सर. तर त्यांना मी सांगू इच्छितो विद्यार्थ्यांनो, बघा तुम्हाला माझ्यावर ट्रस्ट आहे, आपण बघतो नेहमी. आणि मी तुम्ही बघितलं असेल विशाल नागपुरे कधी कोणाची मार्केटिंग करत नाही, प्रमोशन करत नाही. हे पुस्तक मी स्वतः वाचलेली आहे, रीड केले, त्याने त्याशी बघितलं मी 10 इंडेक्स पहिले बघितलं सर असं असं आहे का. तर एक बघा एक माझ्यावर ट्रस्ट ठेवून असेल किंवा जे पण तुम्हाला वाटत असेल, आपण पहा बाकी गोष्टीमध्ये आपण फालतू खर्च करतो. हे 200-300 रुपयाची पुस्तक जे पण असेल, आपलं जे पण असेल डिस्काउंट बघून जे पण सर्व गोष्टी असेल, तुम्ही मला असं वाटते की जो एक भूत जो डोक्यामध्ये असेल, प्रकाश जो आहे ना, भूताला कधी प्रकाशात मात करतात आहे, एक समजू शकतो की हे पुस्तक जे आपल्यासाठी प्रकाशासारखी आलेली आहे. तर मला तरी असं वाटते की सर्वांनी ही परचेस करावी. आणि संपूर्ण महाराष्ट्रात मला वाटते पुण्यातील विद्यार्थी खूप आहे, मुंबईतले विद्यार्थी आपल्याकडे, तर त्या सर्वांनी एकदा विशाल नागपूर ट्रस्ट करून तुम्ही कमेंट द्या या व्हिडिओनंतर परचेस केल्यानंतर की सर पुस्तक कशी होती म्हणून, की माझी गॅरंटी आहे. मी तुम्हाला नेहमी गॅरंटी देतो लक्षात ठेवा प्रत्येक गोष्टीपर्यंत, की बाबा या गोष्टी अशा अशा होणार आहे आणि झालेल्या आहे. तरी मी हे स्वतः वाचलेली आहे, स्वतः मी इंग्लिश शिकवतो. पण सर म्हटलं सर तुम्ही आपलं सांगा, ठीक आहे. तर एक बेस्ट आहे. आय होप सर्वात समजलं असेल. नंबर आहे, काही इश्यू असेल माझा नंबर सर्वांकडे आहे, किंवा Amazon किंवा फ्लिपकार्टवर तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. ठीक आहे. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू.